लेकरांची सेवा केली तू आई, कस पांग फेडू कसा उतराई, तुझ्या उपकारा जगी तोड नाही, उबाडीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला, माय बाप जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती फिरत्याचा कार वरती देशी मातीला आकार विठ्ठला, तू वेडा कुंभार विठ्ठला, आकाशी जे पखिने पाखरा सोडी, सोन्याचा पिंजरा सोडी, सोन्याचा पिंजरा, पाऊले झालती बसलं माय बाप, पाऊले झालती राहिलेल्या दोन चार, म्हणे जग माय म्हणे जा, पाऊले झालती दुखी संसाराची, दुखी संसाराची, पाऊले झालती, पाऊले झालती, हळू यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, कान वाजवितो बासरी, रात्री चल माझ्या गावाला जाऊ, रात्री चल माझ्या गावाला जाऊ, अग गोकुळ माझं गाव, अग गोकुळ माझं गाव, राधे चल माझ्या गावाला जाऊ, राधे चल माझ्या गावाला जाऊ, भक्त पुंडलिकासाठी, तुम्हाला टोचतोय का देव, टोचतो म्हणत ना माय बाप, भक्त पुंडलिकासाठी, भक्त पुंडलिकासाठी, मला नाही दणी तुम्ही सुना, दंडी मलाही दाखवा ना, दंडी मलाही दाखवा ना, दंडी मलाही दाखवा ना, चंद्रभागेच्या तिरी, चंद्रभागेच्या तिरी, तो पहा विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल, जय विठ्ठल विठ्ठल, ताई विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल, 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 विठ्ठल माय बापा दया घना, करुणा करा, विठ्ठल विठ्ठल, 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 साई बाबा विठ्ठल विठ्ठल, 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 विठ्ठल
असतं ना भजनात, पण ह्यातली मजा कचकच कांद्याला कधीच कळणार नाही. अख्खी जिंदगी भंगार गेली. तू यासाठी गेले, यासाठीच गेले, नालायका जेवढे गेले तेवढे. इतकी कशी विचित्र नजर झालेली आमच्या पिढीची. अरे शिवरायांचे वारसदार आम्ही, रक्त आमचं त्यांचंच की रे. अहो काय चारित्र्य संपन्न नेता होते माझा शिवराय, काय विचार कौशल्य होतं माझ्या राजाचं. आजची पिढी छोट्या छोट्या गोष्टींना घाबरते. कधी करा विचार, 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर माझ्या शिवरायांनी विचार केला असता, माझा बाप निजामाच्या हाताखाली काम करतो, मी कसं हिंदवी स्वराज्य उभा करणार आहे. विश्वास आहे आई भवानीवर, विश्वास शिवावर, विश्वास स्वतःवर. अरे मनगटात नसेल बळ पण विचार कौशल्य प्रबल आहे. अरे मुठभर मावळे हाताला धरले 40 वर्षाच्या आत, अरे नाकावर टिचून शत्रूंच्या 260 पेक्षा जास्त किल्ले हस्तगत केले. हा इतिहास आहे हिंदवी स्वराज्याचा. त्याचे वारसदार आहेत आपण. काय डोकं, काय मॅनेजमेंट आहे शिवरायांचं. वाचा कधी इतिहास. मला का कौतुक आहे शिवरायांचं माहित आहे. कालही शेतकरी मरत होता, आजही शेतकरी मरतोय, उद्या मरणार नाही याची खात्री द्याल का बामणवाडीकर. सरकार कोणाचं येऊ द्या, आपल्याला काही घेणं नाही. शेतकरी तवा बी मरीत होता आणि उद्या मरणार नाही याची खात्री आहे का नाही. कौतुक आहे मला शिवरायांचं, कौतुक आहे मला शिवशाहीचं. काय विचार कौशल्य माझ्या राजाचं. पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात पडला होता. शब्दांचं गांभीर्य लक्षात घ्या. पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात सुद्धा पडला होता. कौतुक आहे मला शिवरायांच्या विचार कौशल्याचं, त्यांच्या व्यवस्थापनेचं. शिवरायांच्या काळात एकही शेतकरी गळ्याला फास लावून मेला नाही. हे वैभव आहे माझ्या छत्रपती शिवरायांचं. काय मॅनेजमेंट असेल, व्हॉट टेक्नॉलॉजी, काय वापरलं असेल. जिन्नसच्या बदल्यात जिन्नस घेतला जायचा. शेतकरी बैल इकत, बैलगाड्या इकत, जमिनी इकत. व्यवस्थापन तसं होतं. आता का मरतोय, व्यवस्थापन चुकीचं. कौतुक आहे मला शिवरायांचं. 18 पगड जाती 12 बळुतेदार एकत्र राहत होते, पण सगळे मिळून शत्रू सोबत लढायचे एकामेकात. शिवरायांनी कधी भेदभाव नाही केला कुठल्याच गोष्टीचा. माणूस आपला असू नये तर परका, चुकला की शासन होतच. स्वतःच्या राज्यात जी लोक होती ना त्यांना सुद्धा शासन. रांजेचा पाटील नावाचा पाटील स्वराज्यातला, दिवसा ढवळ्यातनं पोरगी उचलली, तिच्या आबरूची माती केली, विहिरीत ढकलून दिलं. आऊसाहेबांना कळलं, तळपायच्या मस्तकाला गेली, आऊसाहेबांच्या डोळ्यातनं पाणी आलं. 17 वर्षाचे शिवराय होते, नुकतंच शिक्षण पूर्ण करून पुण्याला परतलेले. आऊसाहेबांच्या डोळ्यात पाणी दिसलं. राजांनी विचारलं, काय झालं आऊसाहेब, का रडताय. हिंदवी स्वतःचं स्वप्न बघते मी बाळराज आहे. जिथं माय बहीण सुरक्षित नाही तिथं काय देवाचं आणि काय मातीचं वास्तव्य टिकणार आहे. काय झालं आऊसाहेब. आपलाच माणूस हो. रांजाचा पाटील नावाचा पाटील दिवसा ढवळ्यातनं पोरगी उचलली म्हणे, आबरूची माती केली, वरी ढकलून दिला. राजा तटस्थ झाले, राग अनावर झालाय. पण विचार कौशल्य बघा. माझा आहे का परकाय, माझ्या धर्माचा आहे का पुढच्या धर्माचा आहे, नाही विचार केला शिवरायांनी. अनाथ रांजाच्या पाटलाला 17 वर्षाचं वय आहे, काय व्यवस्थापन, काय शासन. अनाथ रांजाच्या पाटाला उभा करा, माझ्यासमोर दोन्ही हात दोन्ही पाय कलम करा आणि जिवंत वेशीवर टांगा. का तर पुढच्या पिढीला कळावं, जो स्वराज्यातील आई बहिणीवर वाईट नजर टाकेल हा शोभा त्याचा रांजाचा पाटील केल्याशिवाय सोडणार नाही. काय शासन होतं दादा. आज बलात्कार झाला तर आमचं शासन सांगतं आधी त्याला ताब्यात घ्या, पुन्हा त्याच्यावर केस नोंदवा, पुन्हा खटला चालवा, पुन्हा त्याला आतमध्ये न्या, खाऊ पिऊ घाला, फाशीची वेळ यायची वाट बघा. शासन असं नव्हतं. आई बहिणींची कदर होती तिथे. आणि आम्ही तीच पोरं आज 4 चौकात बसतो. ही कुणाली बघ, ती कुण गेली बघ, माझी आली बघ, तुझी गेली बघ, हो की तुझी, ही माझी, हो की गोरी दिसली, गालात हसली, माझीच आहे, तुझ्या बापाची पेंड आहे. विनोदाचा भाग सोडा, पण धर्मशास्त्र सांगता यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. जिथं स्त्रीचा सन्मान आहे तिथेच भगवंताचा. पाय लक्ष्मीचे, जगाच्या मालकाचे पायच तिच्या हातात आहेत रे. उगाच आम्ही बाप रखमा देवी वरू म्हणत नाही. विठ्ठलाचं नाव घेतलं का माऊलींनी, कोणाचं वर म्हणतात, नाव कोणाचं आहे, रखमाईचं आहे ना.
अधिकार काय त्या बाईचा? नाथबाबा सांगतात बघा, तुम्ही समजू नका हिला थट्टा, भल्ल्या भल्ल्याशी लावीला बट्टा. तुम्ही समजू नका हिला थट्टा, भल्ल्या भल्ल्याशी लावीला बट्टा. यडका मदन केवळ पंचनन, धडक मारली शंकरा, केला ब्रह्माचा मातेरा. यडका मदन केवळ पंचनन. जन स्त्रीचा अनादर केला तो जगाचा बाप आहे, पण देवळात नाही. ही उत्पत्ती कोणाची? विश्वाची, ब्रह्माची. उत्पत्ती कोणाची? ब्रह्माची. ब्रह्म पिता आहेत. पिता 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 नाही, पिता. आमचे पिता पिता अंडुलत येता, बायकोला हाण हाण हाणिता आणि सकाळी म्हणिता नव्हती ग मारायची, पण पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? सगळं कळतंय तुला. कळत कसं नाही? आता पियाला म्हणला कळत नाही की त्याच्यासमोर टोपलं भर शिळीच्या लेंड्या नेऊन ठेवायच्या आणि त्याला म्हणायचं काळ म्हणू काय वाढ लागतात खा. खाईन का त्यो? किती बी पियाला असू द्या, तेवढ्या धुंदीत म्हणे ना येड आहे का लेंड आहेत ना ते. कळतय त्याला, कळत कसं नाही? नाटक करतय ती, कळत कसं नाही? तसं आपल्यालाही चांगलं वाईट कळतं रे, आपणही नाटकच करतोय. बुद्धी मन ऐकत नाही तिचं. विवेकाते बोलवी संतोषाची चाड लावी, बैसजे तरी हिंडवी दाही दिशा. विवेकाला विसरायला भाग पाडते, संतोषाला चाड लावती, बसल्या जागी फिरवतोय ते मन. पण याला सुद्धा पर्याय आहे बरं. आता कोठे धावे मन, कधी तुझे चरण देखलिया. म्हणजे कुठं जाईन गे माय पंढरपुरा. तुम्ही फिरत जा पण जागेवर येत जा महाराज बरं का. सगळ्याला उत्तर एकच आहे. चहुवेदी जाण, साई शास्त्री कारण, 18 ही पुराण. उत्तर एकच आहे, हरीशी गाती. दुसरं उत्तर एकच, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. दुसरं उत्तर नाहीच. सामर्थ्य तुझ्याशिवाय जगात सत्य नाही म्हणून मला वाटतं जाईन गे माय. ज्ञात आहे, आम्हाला कळतंय, जाण आहे या विषयाकडे, अधिकार आहे. म्हणून विनंती आहे, फार दुन्नवल्यासारखं नाही करायचं. कळतं की नाही आपल्याला? तर वळत नाही, वेळ लागेल थोडंच, हरकत नाही. काय विचार कौशल्य होतं. आज तीच पुढे कुठल्या मार्गाला जातीये? वाईट वाटतं कधी. सगळेच वाईट नाही बरं, सगळेच नाही. महाराष्ट्र माझा एवढा वाया गेलेला नाहीये. जाण आहे मला चांगल्या पोरांची. आजही आमच्या महाराष्ट्रातला